मराठा विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय शिक्षणातील आरक्षण संदर्भातील याचिकेवर आज सकाळी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होते। कोरोना संसर्गामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी होणार आहे। महाराष्ट्र सरकारच्या मराठा आरक्षण कायद्याला सुप्रीम कोर्ट ही स्थगिती देणार का आणि राज्य सरकार सुनावणी दरम्यान कोणते महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। विशेष म्हणजे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आज महाराष्ट्र सरकारच्या वतीने कोर्टात बाजू मांडतील, तर मराठा समाजासाठी काम करणारी स्वराज्य तोरण संघटना आपली बाजू कोर्टात मांडेल। आरक्षण मर्यादा 50% पुढे गेली असली तरी ते टिकू शकतं आणि त्यामुळे मराठा आरक्षण कायदा आणि पीजी मेडिकल आरक्षणाला बाधा पोहोचणार नसल्याचा युक्तिवाद ॲडव्होकेट दिलीप तौर करणार आहेत। फाउंडेशन तर्फे ॲडव्होकेट राजेश टेकाळे यांनी या संदर्भात याचिका दाखल केली असून मराठा आरक्षणाला स्थगिती मिळू नये आणि आरक्षणाबाबत 5 सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी करावी अशी मागणी याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्यातर्फे आज करण्यात येते। आणि या संदर्भात बातचीत करण्यासाठी सध्या माझ्यासोबत आहेत मराठा महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंडरे। राजेंद्रजी, खरं तर आज अंतरिम प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे। कोर्टामध्ये नेमकं काय चित्र असणार आहे? कोर्टात 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत की विरोधी जे याचिकाकर्ते आहेत त्यांनी राज्याचं जे 50% आरक्षण त्या संदर्भामध्ये आणलेलं आहे। दुसरा मुद्दा आहे त्यांचा की आयोगाच्या अनुषंगाने आहे आणि जे काही घटनात्मक कायदा जो तयार केलेला आहे त्याच्या वैधतेच्या बाबतीतला प्रश्न उपस्थित केलेला आहे। तर हा सुप्रीम कोर्टामध्ये अशा प्रकारचे जे विविध विषय हाताळले गेले त्यावेळेस खंडपीठात हाताळले गेलेले असल्यामुळे आमचं त्याच्यामध्ये म्हणणं असं आहे की हे सर्व विषय खंडपीठाकडे जावेत आणि मग खंडपीठाने त्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा अशा प्रकारची आमची पहिली प्रेरणा आहे। त्या अनुषंगाने आज राज्य सरकार त्या प्रमाणावर ताकद लावण्यात आलेली आहे। त्याचबरोबर मराठा संघटनांच्या वतीने आणि सर्व वकिलांच्या वतीने ताकद लावून हा विषय कशा पद्धतीने आम्हाला यश खेचून आणता येईल या दृष्टीने आम्ही पूर्णपणे प्रयत्नात आहोत। नक्कीच कोंडरेजी, खरं तर मराठा आरक्षणाला स्थगिती मिळू नये आणि आरक्षणाबाबत 5 सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी करावी अशी मागणी सुद्धा करण्यात येते। या संदर्भात काय सांगाल? नाही, ती बरोबर आहे। जे त्याचं कारणच असं आहे की या खंडपीठापुढे सुनावणीच्या ऐवजी 5 जणांच्या पुढे ती सुनावणी व्हावी ही आमची प्रेयर्स आहे, कारण त्याच्यामध्ये जे विषय चर्चिले जायला पाहिजे तेव्हा खंडपीठाचा अधिकार आहे अशा प्रकारची आमची प्रेयर आहे। नक्कीच सध्या आपल्या सोबत ओबीसी समन्वयक मृणाल ढोले पाटील सुद्धा आहेत। मृणालजी, खरं तर मराठा वैद्यकीय विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी आज खरं तर सुनावणी होते आहे। याला अनेक दिवसांपासून खरं तर विरोध सुद्धा होत होता। हा विरोध कशासाठी आहे मृणालजी? शैलाजी, सगळ्यात पहिलं मी आपल्याला सांगू इच्छितो की सोफार एज ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नव्हता, ओबीसी समाजाने कुठलाही विरोध केला नव्हता, पण ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे आणि जी मराठा समाजाने जी प्रेयर केलेली आहे ती पण अत्यंत महत्त्वाची आहे की एका 5 मेंबर बेंचकडे हे पाठवावं। त्याचं कारण अतिशय सोपं आहे की 50%ची मर्यादा याच्या आधी कायम सुप्रीम कोर्टाने लावली होती। कायम सगळं सरकार सांगायची की 50%ची मर्यादा आहे, तशी एक कॉन्स्टिट्यूशनल लिमिट होती, पण आता ती ओलांडली आहे। तर याच्या आधी सुप्रीम कोर्टमध्ये कधीही 50%च्या वरची मर्यादा टिकली नव्हती, पण आता याच्यानंतर एक कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट झालेलं आहे। ईडब्ल्यूएसचं रिझर्वेशन आलेलं आहे। पार्लिमेंटनी ऑलरेडी आता 10%ची 50%ची मर्यादा 10% ईडब्ल्यूएसला देऊन ओलांडलेली आहे। त्यामुळं आता ही फक्त मराठा समाजासाठीच नाही तर एकंदर भारत देशासाठी अत्यंत महत्त्वाची घटना असेल की 50%च्या वरचं आरक्षण हे टिकतंय का। दुसरा जे विषय आहे की एका मोठ्या बेंचकडे तर 100% मोठ्या बेंचकडे दिलं पाहिजे। त्याचं कारण असं आहे की याच्या आधी कॉन्स्टिट्यूशनल बेंचेसनी जे डिसिजन्स दिले होते की 50%ची मर्यादा आहे एका कॉन्स्टिट्यूशनल बेंचनी दिलं होतं, त्यामुळं अर्थात जर 50%ची मर्यादा ओलांडतीये तर एका मोठ्या बेंचकडे जाईल आणि ओबीसी समाज किंवा इतर सगळे समाज ह्या 2 गोष्टीसाठी याच्यासाठी बघतात की 50%च्या मर्यादेबद्दल सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय आणि 1 कास्ट 1 कॅटेगरी याच्याबद्दल सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय। या सगळ्या गोष्टींकडे आम्ही लक्ष देऊन आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, सोफार एज ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाही। नक्कीच राज्य सरकारने मराठा समाजाला मागास ठरवताना राष्ट्रपतींची मंजुरी घेतली नव्हती, या संदर्भातील सुद्धा महत्त्वाचा मुद्दा हा समोर येत होता। याबद्दल मृणालजी काय सांगाल? सध्या शैलाजी आत्ताच्या या घडीला राष्ट्रपतींची जी मंजुरी लागते, राष्ट्रपतींचा जो ते एक नवीन जे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट होतं त्याच्यानुसार लागतं, पण ते जेव्हा सेंट्रल लिस्टमध्ये जेव्हा मराठा समाजाचं सेंट्रल लिस्टमध्ये टाकण्याचा विषय येईल त्यावेळेसचा तो विषय। आत्ताच्या घडीला
इव्हन मराठा समाज स्टेट लिस्टमध्येही आलेला नाहीये, त्यांना एक वेगळी कॅटेगरी दिलेली आहे. राष्ट्रपतीची जी शिफारस लागत होती ती सेंट्रल लिस्टमध्ये ज्यावेळेस मराठा समाजाला जायचं का नाही जायचं हा जेव्हा पुढचा विषय येईल त्यावेळेसची आत्ताच्या घडीला तुर्तास आपल्यासमोर तो विषय नाही. आत्ता राज्य मागासवर्गीय आयोगाने अहवाल दिलेला आहे, तो ठीक आहे, त्याच्यात जे काही फ्लॉज आहेत ते हायकोर्ट तपासेल, सुप्रीम कोर्ट तपासेल, पण त्याच्यानंतर आत्ता मागासवर्गीय आयोगाने अहवाल दिलेला आहे, हायकोर्टने तो मंजूर केलेला आहे. आता वैद्यकीय ज्या सीट्स आहेत त्याच्या निमित्ताने का होईना सुप्रीम कोर्ट समोर आहे आणि सुप्रीम कोर्टने जसं सांगितलंय की ते डे टू डे सुनावणी करतील, त्या अहवालाचं जे मेरिट आहे ते सुप्रीम कोर्ट ठरवेल आणि सुप्रीम कोर्ट जे ठरवेल ते आपल्याला मान्य करावं लागेल. त्यामुळं राष्ट्रपतींच्या ज्या शिफारसीवर हे टाकायचंय आत्ता तुर्तास हा विषय मराठा समाजासमोर पण नाहीये आणि आपल्या समोर पण नाहीये. ज्यावेळेस केंद्रीय यादीत टाकायचं असेल मराठा समाजाला किंवा जी सेंट्रलची एक लिस्ट असते, स्टेटची एक लिस्ट असते, आत्ताच्या घडीला ते स्टेट लिस्ट मध्येही नाहीयेत. ओबीसीची लिस्ट आज सेपरेट आहे. मराठा समाज एससीबीसी म्हणून ओबीसीच्या लिस्ट पेक्षा एक वेगळं आरक्षण घेते. त्यामुळे आत्ताच्या घडीला ते ओबीसी लिस्टमध्ये स्टेटमध्येही नाहीयेत, त्यामुळे सेंट्रलचा विषयच येत नाही सध्याच्या घडीला.